सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी अश्लेषा जाधव. आज माईसाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर सविता कबीर यांची पुण्यतिथी. आज 29 मे या दिवशी माईसाहेबांचं परिनिर्वाण झालेलं आहे आणि बहुजन संघटकने या दिवशीचं औचित्य साधून मला माई साहेब मांडण्याबद्दल मला इथे बोलावलेलं आहे. हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. इथे 3 लोक लाईव्ह आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. आजचा जो माझा विषय आहे, मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे माईसाहेब यांच्याबद्दलचे समज आणि गैरसमज. याची मांडणी मला करायला सांगितलेली आहे. थोडासा उशीरही झालेला आहे आपल्याला सुरू करायला, तर अधिक वेळ न दवडता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्या बहुजन संघटकने मला इथे बोलावलं, पुन्हा एकदा त्यांचं इतकं छान मोठं असं विचारपीठ इथे उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल मी बहुजन संघटकचे आभार व्यक्त करते. त्यासोबतच इथे जे लोक उपस्थित आहेत, लाईव्ह मला दिसत होते, आता पुन्हा दिसत नाहीयेत. जे लोक लाईव्ह आहेत त्यांनी प्लीज मला कमेंट करा. कमेंट केली की मला समजेल की लोक इथे उपस्थित आहेत. तुमची कमेंट आली की मला समजेल की तुम्ही उपस्थित आहात आणि मग कसं होतं, विषयाला सुरुवात करणं सोपं जातं. ठीक आहे. आपण जे इथे उपस्थित आहात, आणखीन लोक असतील आणि येतील, आपल्याला जॉईन होतील, या सर्वांचे मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करते की आपल्या आयुष्यातला महत्वाचा वेळ देऊन ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. बहुजन संघटकचे ते नियमित प्रेक्षक आहेत, दर्शक आहेत, अभ्यासक आहेत असं म्हणता येईल. आजचा जो आपला विषय आहे माईसाहेब आणि त्यांच्याबद्दल असणारे समज आणि गैरसमज. अधिक वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. आज 29 मे आणि परवा 27 मेला माता रमाई यांचा पुण्यस्मरणाचा दिवस होता. 27 मेला रमाईंचं परिनिर्वाण झालं आणि 29 मेला योगायोग, बघा म्हणजे योगायोगच म्हणता येईल, बाबासाहेबांच्या आयुष्यातले हे अत्यंत अत्यंत महत्वाची लोक आहेत दोन. ज्या माता रमाई, ज्यांना आपण माता रमाई असं म्हणतो आहोत, ज्यांना अगदीच नेहमीच विशेषणं लावली जातात, 9 कोटींची माता, खूप करोडोंची माता, म्हणजे अशा त्या माता रमाई ज्या माता झाल्या, इतक्या मोठ्या समाजाच्या त्या माता बनलेल्या आहेत. त्यांना जननी म्हटलं जात आहे. त्यांच्या त्यागाबद्दल नेहमीच बोललं जातं. आज मी इथे जे काही तुमच्या पुढे आलेली आहे, बोलते आहे, तुम्ही सगळे इथे उपस्थित राहता आहात. आपण खूप चांगल्या दर्जाचं, उत्कृष्ट दर्जाचं, समृद्ध आयुष्य जगतो आहोत, आपले मानवी हक्क उपभोगतो आहोत. हे जे सगळं आपल्याला मिळालेलं आहे, जे हक्क, जे अधिकार, जे स्वातंत्र्य, जे संविधान, या सगळ्याच्या मागे कुठेतरी ज्या माता रमाई आहेत, या माता रमाईंनी केलेला त्याग आहे, हे आपण सगळेच बिनदिक्कतपणे अगदी मान्य करतो आहोत. कुठलीच शंका नाहीये कोणाला यामध्ये. आणि अशा ह्या माता रमाई आहेत, त्या बाबासाहेबांचा पूर्वार्ध आहेत. बाबासाहेब नावाचा महासूर्य जेव्हा घडणार होता, घडण्याची ही जी प्रक्रिया सुरू होती, या महासूर्याला, ज्ञानसागराला घडण्याची ही जी प्रक्रिया होती किंवा घडवण्याची ही जी प्रक्रिया होती, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कोणाचा राहिलेला आहे, अगदी सिंहाचा वाटा आहे, तो म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी होत्या आणि इतक्या करोडो लोकांच्या ज्या आता माता म्हणून संबोधल्या जातात, त्या आमच्या माता रमाईंचा वाटा आहे. आपण सगळे जाणतो. आणि गेले काही दिवस ही सिरीज सुरू आहे बहुजन संघटकची. काल पण अत्यंत सुंदर मांडणी केली कालच्या वक्त्यांनी रमाईंबद्दल. परवाही रमाईंबद्दल खूप सुंदर अशी मांडणी झाली. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे रमाईंचा त्याग, रमाईंचं समर्पण, त्यांच्या पोटची मुलं जी त्यांच्या शरीरातून जन्माला आली होती, अशी मुलं त्यांनी गमावलेली आहेत. प्रचंड असा संघर्ष त्यांनी केलेला आहे आणि इतका मोठा संघर्ष केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य या मातीमध्ये घडलेला आहे. या देशाला रमाईंनी बाबासाहेब दिले
असं आपल्याला म्हणता येईल. हा जो बाबासाहेबांचा पूर्वार्ध आहे, मी जे म्हणते की 100% म्हणजे त्याच्यात कुठलीच शंका नाही, कुठलीच संदिग्धता कधीच नाही, की बिनदिक्कतपणे आपण मान्य करतो आहोत की माता रमाईंनी बाबासाहेब घडवलेले आहेत. परंतु आज ज्यांचा स्मृती दिन आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात आलेल्या बाबासाहेबांचा जो उत्तरार्ध आहे, बाबासाहेब राजकीय नेता म्हणून बाबासाहेब जेव्हा पुढे येतात राजकारणाच्या पटलावर, मुख्य प्रवाहाच्या राजकारणाच्या पटलावर, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर नावाच्या राजकारणाचा जन्म होतो, आंबेडकर वादाचा इथे जन्म होतो, आंबेडकरी चळवळीचा इथे जन्म होतो, जगातल्या मानवी इतिहासातली अत्यंत महत्वाची अशी ही चळवळ, अत्यंत महत्वाचा असा आविष्कार जर कुठला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा जो भारतामध्ये राजकीय सामाजिक पटलावर हा जो सूर्य उदयाला आला, जो जन्माला आला, हा जो कालखंड आहे, हा जो एरा आहे, हा अत्यंत भारावलेला आहे. आणि म्हणून मी म्हणते की मानवी हक्क नावाची गोष्ट, मानवी हक्काच्या चळवळींबद्दल जेव्हा जगात बोललं जाईल, इतिहासाबद्दल, मानवतेच्या इतिहासाबद्दल, मानव्याच्या इतिहासाबद्दल, गुलामगिरीच्या इतिहासाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जाईल, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याची मांडणी होईल, इथून पुढची हजारो वर्ष जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याची मांडणी होईल, जो कोणी अन्यायाच्या विरोधात उठेल, जो कोणी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवेल, तेव्हा तेव्हा बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा जो महासूर्य आहे, बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा जो भारावलेला इतिहास आहे, तो दुर्लक्षून चालता येणार नाही, तर तो घेऊनच पुढे जावं लागेल. आणि असे आहेत बाबासाहेब आंबेडकर. आणि मी असं म्हटलं की हा जो एरा आहे, हा जो कालखंड आहे, की बाबासाहेब नावाचा महासूर्य राजकीय पटलावर उदयाला येतो, संसदेला घाम फुटलेला आहे, इथलं जे राष्ट्रवादाचं जे राजकारण इथे जे उभं राहिलं होतं, ह्या राष्ट्रवादाच्या राजकारणाला कलाटणी देणारा, इथली जी राष्ट्रवादी चळवळ इथे जी रुजली होती, इथे जे प्रस्थापित राष्ट्रवादी चळवळीतून आलेले जे नेते होते, जे पुढारी होते, जे जनतेचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले होते, जनतेमध्ये ज्यांना प्रचंड मानसन्मानाचं स्थान होतं, असे हे सगळे नेते, असा हा सगळा जो हा काळ आहे स्वातंत्र्यानंतरचा, स्वातंत्र्यापूर्वीचा, या काळामध्ये बाबासाहेब नावाचा एक नवा विचार इथे उदयाला आलेला आहे. राष्ट्रवादी चळवळीला कलाटणी देणारा, राष्ट्रवादातून पुढे येणाऱ्या नेत्यांना एक प्रचंड दणाणून सोडणारा असा एक विचार आहे, आणि तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या टप्प्यावर त्यांच्या आयुष्याला आकार देणारी, जसं त्यांच्या आधीच्या आयुष्याला आकार देणारी, त्यांच्या आयुष्यातली त्यांची स्त्री, त्यांची पहिली पत्नी म्हणजे आपल्या माता रमाई आहेत, तसंच या टप्प्यावर बाबासाहेबांच्या आयुष्याला एक नवा आकार देणारी आणि बाबासाहेबांच्या आयुष्याला आकार देणारी स्त्री असं म्हणण्यापेक्षा, इथली जी भारतीय जनता आहे, जी जनता होती आधी, ह्या भारतीय जनतेला संविधान मिळवून देण्यामध्ये जिने खूप सिंहाचा वाटा जिचा राहिला आहे, असं जर म्हटलं तर ते वावगं आणि ते अतिरेकी ठरणार नाहीये. आणि म्हणून मी म्हणते की संविधान निर्मितीच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यांवर अगदी यशस्वीपणे ती धुरा पेलून नेली, संविधान बनवण्याची, इतकं मोठं, जगातलं सर्वात मोठं लिखित विस्तृत स्वरूपाचं असं संविधान आहे, ज्या संविधानाला आतापर्यंत कुणी आव्हान देऊ शकत नाहीये, असं संविधान आकाराला आलं. आणि ते आकाराला येताना जे संविधानकर्ते होते, संविधान दाते होते, असे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्या बाबासाहेब आंबेडकरांना या टप्प्यावर त्यांच्या संघर्षामध्ये साथ देणारी, त्यांना उभं करणारी, त्यांचं आयुष्य काही वर्षांनी वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी अशी स्त्री, अशी दुसरी स्त्री म्हणजे त्यांची दुसरी पत्नी डॉक्टर सविता कबीर, ज्यांना माईसाहेब आंबेडकर या नावाने ओळखलं गेलं, ज्या इतक्या करोडो जनतेच्या
माई साहेब बनल्या अशा डॉक्टर सविता कबीर यांचा आज पुण्यस्मरण दिन आहे. 2003 मध्ये 29 मे या दिवशी माई साहेबांचं निधन झालेलं आहे. आणि आज आपण माई साहेबांबद्दलचे समज आणि गैरसमज नेमके काय आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. किंवा याही पुढे जाऊन माई साहेब नेमक्या कशा होत्या, माई साहेबांची बाबासाहेबांच्या आयुष्यातली नेमकी भूमिका काय होती हे बघण्याचा आपण प्रयत्न करूया. माई साहेब, आता ज्यांना आपण माई साहेब म्हणतो आहोत, ज्या सविता कबीर ज्यांचं नाव होतं, ज्या बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी होत्या, यांची जर थोडीशी आपण पार्श्वभूमी बॅकग्राऊंड बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं की या ज्या माई साहेब आहेत, या ज्या सविता कबीर आहेत, त्या पेशाने डॉक्टर होत्या. बघा किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. बाबासाहेबांच्या ह्या ज्या द्वितीय पत्नी आहेत त्या डॉक्टर आहेत, त्या उच्च शिक्षित आहेत, त्या डॉक्टर आहेत म्हणजे त्या MBBS झालेल्या आहेत, अत्यंत विद्वान होत्या, अत्यंत हुशार होत्या, प्रचंड अभ्यासू अशा होत्या. त्यांचं आत्मचरित्र उपलब्ध आहे. जे लोक इथे उपस्थित आहेत, माझे बांधव इथे उपस्थित आहेत, माझ्या भगिनी इथे उपस्थित आहेत, तर त्यांनी कृपया माई साहेबांचं हे आत्मचरित्र एकदा वाचा. त्याच्यातून आपल्याला ना माई साहेब उलगडत जातात. माई साहेबांची कौटुंबिक पार्श्वभूमी जर आपण बघितली तर माई साहेब या उच्च शिक्षित होत्या, खूप चांगल्या कुटुंबातल्या होत्या, अत्यंत सुशिक्षित कुटुंबातल्या होत्या. म्हणजे आणि महत्वाची गोष्ट जी खूप महत्वाची आहे, माई साहेबांच्या भोवती जे काय बरं वाईट राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी, ते ह्या गोष्टीमुळे केला की माई साहेब या कुठल्या जातीतल्या होत्या. तर माई साहेब या ज्या होत्या या CKP समाजातून, समाज समूहातून आलेल्या होत्या, CKP जातीतल्या होत्या. आता CKP जातीतल्या म्हणजे काय तर CKP ही उच्च वर्णीयातली एक जात आहे, जिला ब्राह्मण असं म्हणता येत नाही कारण ब्राह्मण त्यांना ब्राह्मण समजत नाहीत, पण ते नक्कीच ते त्या वरच्या जातीमध्ये त्यांचा जन्म झाला होता, ज्याला CKP असं म्हटलं जातं. ब्राह्मणांमध्ये ज्या जाती आहेत त्यातली जी जात आहे CKP, त्या जातीमध्ये, त्या कुटुंबामध्ये माई साहेबांचा जन्म झाला होता. माई साहेबांची जे कौटुंबिक पार्श्वभूमी होती ती देखील अत्यंत चांगली होती, सुशिक्षित होत्या. त्यांची जेवढी भावंड आहेत म्हणजे त्या जी माहिती देत आहेत त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, त्याच्यातून लक्षात येतं की माई साहेबांची सगळी भावंड ही उच्च शिक्षित होती. कोणी डॉक्टर आहेत, कोणी खूप चांगल्या शासकीय पदावर कार्यरत आहे. अशा अत्यंत उच्चभ्रू घरातली, शिकलेल्या घरातली आणि अत्यंत चांगली आर्थिक परिस्थिती, सधन अशी परिस्थिती लाभलेली अशा कुटुंबात, अशा वातावरणात जन्माला आलेली, वाढलेली अशी ही मुलगी आहे. आणि ही अशी जी मुलगी आहे, ह्या मुलीचं आयुष्य बाबासाहेबांशी कसं जोडलं जातं हे जर आपण बघितलं तर खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हणजे एखादी स्टोरी असते ना एखाद्या चित्रपटाची, अगदी त्या चित्रपटाच्या स्टोरीसारखं माई साहेबांनी त्याच्यामध्ये अगदी सविस्तर छान असं वर्णन केलेलं आहे की ही जी मुलगी आहे, जिची मी कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली आणि ती का सांगितलेली आहे त्याच्या पाठीमागची काही कारण आहेत. म्हणजे आपण जर तुलना केली की बाबासाहेबांच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची जी स्त्री आहे, ज्या माता रमाई आहेत, ह्या माता रमाई अत्यंत गरिबीतून येतात, अत्यंत कमकुवत परिस्थितीतून आलेल्या आहेत, त्या निरक्षर आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या ह्या ज्या दोन स्त्रिया आहेत, ही दोन टोकं आहेत असं मी म्हणते. एक जी स्त्री आहे ती अत्यंत वेगळी पार्श्वभूमी आहे, जी खालच्या जात वर्णातली आहे, जी अत्यंत कमकुवत आर्थिक परिस्थितीतून आलेली आहे. माता रमाईंचं मातृत्वाचं छत्र हरपलेलं आहे, पितृत्वाचं छत्र हरपलेलं आहे. अशी अत्यंत गरीब शोषिक अशी त्यांची पहिली पत्नी आहे. आणि त्यांची ही दुसरी पत्नी जी अत्यंत उच्चभ्रू कुटुंबातून आलेली आहे, जी खूप लाडात वाढलेली आहे, अशी सधन घरातली मुलगी आहे. ही लाडात वाढलेली आहे याचा अर्थ ही मुलगी
लाडावलेली आहे असं नाही, तर अत्यंत चांगली आर्थिक स्थिती लाभलेली अशा घराण्यातली ही मुलगी आहे असं मला सांगायचं आहे. मग अशा मुलीची, अशा स्त्रीची कुठल्या टप्प्यावर बाबासाहेबांसोबत ओळख होते, कुठल्या टप्प्यावर बाबासाहेबांसोबत परिचय होतो माईसाहेबांचा, हे जर आपण याच्यामध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येतं. माईसाहेब सांगतायत, त्या स्पष्ट करतायत की बाबासाहेबांची आणि त्यांची पहिली भेट कुठे झाली. माईसाहेब असं म्हणतायत की हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते यांचं नाव आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचायचो. हे संसदेतले त्यावेळेचे अत्यंत मोठे असे नेते होते, ते मजूर मंत्री होते, ते कायदे मंत्री होते बाबासाहेब त्यावेळेला. इतका मोठा माणूस आहे, या माणसाला आम्ही नेहमी, तेव्हा तर आताच्या सारखा मीडिया नव्हता फार प्रभावी, त्यामुळे इतकं म्हणजे सेलिब्रिटी होते ना बाबासाहेब, समाजामध्ये इतकं मोठं नाव होतं त्यांचं, त्यांचे करोडो अनुयायी, लाखो अनुयायी होते बाबासाहेबांचे. आणि इतका मोठा हा माणूस आहे, इतका मोठा महापुरुष आहे, हा इतका मोठा राजकीय नेता आहे, इतका मोठ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा हा व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीची आणि माझी ओळख कशी झाली, मी एक सामान्य मुलगी, त्या म्हणतात की मी एक सामान्य मुलगी आहे, एका साध्या घरातली, मध्यमवर्गीय घरातली, दादरला राहणारे मध्यमवर्गीय लोक, अशा घरातली मी एक डॉक्टर मुलगी आहे आणि माझी आणि त्यांची ओळख कशी व्हावी. तर मग त्या असं सांगतायत की दादरलाच राव नावाचे एक मोठे अर्थतज्ञ राहत होते आणि त्या अर्थतज्ञांची, ते जे राव होते त्या अर्थतज्ञांची मुलगी आणि माईसाहेब या दोघी मैत्रिणी होत्या. या दोघी सोबत शिकायला होत्या. मैत्रिणी असल्यामुळे चांगल्या जवळच्या माईसाहेबांचं या रावांच्या घरी सतत येणं जाणं असायचं. आता माईसाहेब या जात्याच अत्यंत हुशार होत्या. एकदा माईसाहेब डॉक्टर राव अर्थतज्ञ जे होते यांच्या घरी जेव्हा त्या गेल्या होत्या, नेमकं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे येतात. त्या असं म्हणतात की बाबासाहेब जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये यायचे दिल्लीवरून, तेव्हा तेव्हा ते रावांच्या घरी यायचे आराम करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, मस्त फ्रेश होण्यासाठी गप्पा मारून. तसेच बाबासाहेब एकदा अनाहूतपणे रावांच्या घरी आले आणि त्यावेळेला माईसाहेब म्हणतात की मी तिथे होते, मैत्रिणीच्या घरी मी होते. आणि मग त्यावेळेला ते जे राव होते, ते जे अर्थतज्ञ होते, त्यांनी माईसाहेबांची ओळख करून दिली बाबासाहेबांना की ही आमच्या मुलीची मैत्रीण आहे आणि अत्यंत हुशार आहे, अत्यंत हिचं वाचन आहे, हिचा दांडगा व्यासंग आहे, असं म्हणून ते ओळख करून देतात त्या मुलीची. आणि माईसाहेब सांगतायत, माईसाहेब म्हणतात की मी बाबासाहेबांना बघितलं, बाबासाहेबांना मी समोरून बघितलं. ज्या माणसाचं नाव केवळ आम्ही ऐकत होतो वर्तमानपत्रातून, वृत्तपत्रातून, लोकांच्या तोंडून, आम्हाला एवढा मोठा नेता, त्यांना मी पहिल्यांदा बघितलं आणि मला म्हणजे मी बघतच राहिले. त्या म्हणतायत की बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं, प्रचंड राजविंड असा माणूस आहे, प्रचंड असं प्रभावी, प्रचंड आकर्षक असं व्यक्तिमत्व आहे. त्या म्हणतायत त्यांचे भेदक डोळे आहेत आणि प्रचंड असा आत्मविश्वास, अत्यंत आपण बाबासाहेबांना महासुरी असं म्हणतो, ते अजिबात चुकीचं नाहीये. माईसाहेब वर्णन करतायत की मी पहिल्या भेटीत त्यांना बघितलं आणि मी म्हणजे तिथे थिजून गेले त्यांचं व्यक्तिमत्व बघून. प्रचंड प्रभावी असे ते होते. त्यांचं बाह्य व्यक्तिमत्व तर प्रभावी होतच, पण त्यासोबत ते प्रचंड बुद्धिमान होते. प्रत्येक विषयाची त्यांना सखोल अशी जाण होती, सखोल असा अभ्यास होता. माईसाहेब म्हणतायत आणि इतकं सगळं असूनही इतका मोठा नेता माझ्यासारख्या सामान्य मुलीची ओळख करून दिल्यानंतर, सामान्य मुलीचा परिचय करून दिल्यानंतर, इतका मोठा माणूस माझी दखल घेतो, माझी विचारपूस करतो, माझ्याशी थोडंफार चर्चा करण्याचा प्रयत्न बाबासाहेब करतात. माईसाहेब याच्यातून सांगतायत की बाबासाहेब जितके उत्तुंग होते, त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड उत्तुंग होतं, तितकीच त्यांना जाण होती, त्यांना सामाजिक जाण होती, त्यांना जनमानसाची जाण होती. सामान्य लोकांसोबत की कोणी सामान्य आहे आणि मी खूप असामान्य असं माझं काहीतरी व्यक्तिमत्व आहे, अशी कुठलीही बाबासाहेबांची भूमिका नव्हती. बाबासाहेब खरोखर पददलितांचे, वंचितांचे नेते होते. माईसाहेब सांगतायत
की त्यांची आणि बाबासाहेबांची अशी ओळख झाली आणि त्यांना समजलं त्या भेटीमध्ये की ही जी मुलगी आहे ही जे प्रसिद्ध तेव्हा मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर मालवणकर होते, जे प्रसिद्ध असे डॉक्टर होते, त्या डॉक्टरांकडे ही मुलगी इंटर्नशिप करते आहे, असिस्टंट म्हणून काम करते आहे असं त्यांना समजलं. त्यांनी माईसाहेबांचं अगदीच कौतुकही केलं. त्यासोबतच त्यांच्या लक्षात आलं की ही जी मुलगी आहे ही केवळ डॉक्टर नाहीये, तर तथागत भगवान गौतम बुद्धांबद्दल या मुलीला प्रचंड आकर्षण आहे. आणि केवळ आकर्षणच नाहीये, तर त्या अनुषंगाने या मुलीने तथागत भगवान बुद्धांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तम अशी साहित्य कृतीची जाण आहे. ही मुलगी प्रचंड प्रतिभा संपन्न अशी आहे. हे बाबासाहेबांच्या पहिल्या भेटीतच लक्षात आलं. आणि यानंतर माईसाहेब सांगतायत की अत्यंत योगायोगाने अपघाताने आमच्या भेटी होत गेल्या. एक दिवस बाबासाहेब डॉक्टर मालवणकरांच्या, त्यांना कोणीतरी सुचवलं की तुम्ही डॉक्टर मालवणकरांना एकदा भेट द्या. आपणा सर्वांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी लक्षात घ्या की बाबासाहेब जे होते ते प्रचंड व्याधींनी ग्रासलेले होते. त्यांचं जे शरीर होतं ते अक्षरशः आजारांनी पोखरून गेलेलं शरीर होतं. बाबासाहेबांना हृदयविकाराचा त्रास होता, बाबासाहेबांना रक्तदाबाचा त्रास होता, बाबासाहेबांना न्यूरायटिसचा त्रास होता, बाबासाहेबांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीसचा प्रचंड असा त्रास होत होता. आणि अशा सगळ्या आजारांनी बाबासाहेब ग्रासलेले होते, वैतागलेले होते बाबासाहेब. आणि या काळामध्ये बाबासाहेबांच्या अंगावर, म्हणजे ते कायदेमंत्री होते, त्याआधी ते मजूर मंत्री होते, हे तर सगळं होतच, पण इतक्या मोठ्या करोडो लोकांना मुक्ती मिळवून देण्याचा जो त्यांनी काही संघर्ष उभारला होता, ही जी सगळ्यात मोठी अशी जी त्यांनी आपल्या खांद्यावर ही जी पालखी व्हायला घेतली होती, त्यासाठी त्या सगळ्यामध्ये, या सगळ्या संघर्षांमध्ये बाबासाहेबांचं जे शरीर होतं ते अक्षरशः पोखरून गेलेलं होतं. म्हणजे माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रात असं म्हणतायत की बाबासाहेबांना इतक्या व्याधींनी का ग्रासलं असावं, काय कारण असतील त्याची. तर जेव्हा बाबासाहेब विद्यार्थी दशेत होते तेव्हा बाबासाहेब 18 तास 19 तास अभ्यास करायला बसायचे आणि त्यांच्या पोटात अन्न नसायचं. अन्नाच्या अभावी बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे. बाबासाहेबांच्या पुढे एकच ध्यास होता की मला फक्त माझ्या समाजाचा उद्धार करायचा आहे, मला असं काहीतरी करायचं आहे की हा इतका कोटी जो समाज आहे, जो वर्षानुवर्ष एका गाळात अडकलेला आहे, ह्या गाळातून, ह्या गटारातून मला ह्या माणसांना बाहेर काढायचं आहे. मला मुक्तीचा एक नवा मार्ग खुला करून द्यायचा आहे. मला या देशाला, मला या राष्ट्राला, इथली जी व्यवस्था आहे, इथली जी व्यवस्था ही गुलामगिरीमध्ये अडकलेली व्यवस्था आहे, या व्यवस्थेला मला मुक्त करायचं आहे. हे जे बाबासाहेबांचं ध्येय होतं त्यांच्या आयुष्याचं, हे साधण्याच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांचं, त्यांच्या शरीराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, खूप हानी झालेली आहे असं त्या म्हणतात. आणि हे अत्यंत म्हणजे प्रचंड हे सगळ्यात मोठं सत्य आहे की बाबासाहेबांचे जे काही हाल झालेले आहेत, बाबासाहेबांनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये जातीवादाचे चटके सोसलेले आहेत, या सगळ्याचा त्यांच्या शरीरावर, त्यांच्या मानसिक स्थितीवर, त्यांच्या भावनिक स्थितीवर प्रचंड त्यांच्यावर प्रघात झालेले आहेत. म्हणजे आपण जर बघितलं बाबासाहेबांचा जो त्याग आहे त्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, रमाईंच्या त्यागाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण म्हणजे हे लक्षात आपण घ्यायला हवं की त्यांनी त्यांच्या पोटची 5 मुलं गमावलेली आहेत इथल्या समाजासाठी. बाबासाहेब असे आहेत की त्यांनी त्यांची 5 मुलं मृत्यू पावलेली आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांनी ज्या मुलांना जन्म दिलेला आहे त्या मुलांचा मृत्यू बाबासाहेबांनी पाहिलेला आहे. म्हणजे विचार करा बंधूंनो, भगिनींनो, की काय त्यांच्या मनावर किती प्रहार झाले असतील, किती घात झाले असतील. हे इतकं प्रचंड असं आकाशा एवढं दुःख आहे त्यांचं. आणि नंतरच्या काळामध्ये रमाईंचा मृत्यू होतो, त्यांचं परिनिर्वाण होतं. आणि रमाई गेल्यानंतर बाबासाहेब
अत्यंत एकाकी असं आयुष्य जगताना दिसतात आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झालेला आपल्याला दिसतो. आणि अशा स्थितीमध्ये इतक्या प्रचंड आजारांनी ते ग्रासलेले वैतागलेले असल्यामुळे त्यांना कोणीतरी सुचवलं की तुम्ही डॉक्टर मालवणकरांकडे जा, एकदा तिथल्या क्लिनिकला भेट द्या. आणि मग बाबासाहेब जातात आणि तिथे त्यांना पुन्हा एकदा माईसाहेब भेटतात. ही त्यांची माईसाहेबांशी होणारी दुसरी भेट आहे. आणि मग वारंवार माईसाहेब म्हणतात की आमच्या वारंवार भेटी या निमित्ताने होत गेल्या. त्यानंतर बाबासाहेबांच्या उपचारासाठी माईसाहेब त्यांच्या घरी जातात. त्यांना जावं लागतं त्यांच्या घरी. तिथेही त्यांना उपचार द्यावे लागतात. बाबासाहेबांचं सातत्याने क्लिनिकला जाणं, भेटी देणं, याच्यातून होणाऱ्या भेटी, याच्यातून बाबासाहेबांचा माईसाहेबांसोबत झालेला परिचय, त्याच्यातून त्यांचा पुढे झालेला संवाद, याचं कुठेतरी याची परिणिती कशामध्ये होते तर बाबासाहेबांना माईसाहेबांचा स्वभाव, माईसाहेबांचे विचार आणि या सगळ्यापेक्षाही माईसाहेब या इतक्या व्यासंगी होत्या आणि बाबासाहेब आणि माईसाहेब या दोघांना जोडणारा हा जो समान दुवा आहे. एकतर माईसाहेब या प्रचंड व्यासंगी होत्या आणि दुसरा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे माईसाहेब ह्या तथागत भगवान गौतम बुद्धांचं अनुसरण करण्यासाठी त्या प्रचंड उत्सुक अशा होत्या. त्यांचा तथागत भगवान गौतम बुद्धांबद्दलचा स्वतःचा असा अभ्यास होता. त्यांनी स्वतः बुद्ध वाचण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे समान दुवे बाबासाहेबांना आणि माईसाहेबांना भविष्यात जोडताना, त्यांचं नातं उभं करताना आपल्याला दिसून येतात. माईसाहेब सांगतायत की आमच्या भेटी होत गेल्या, आमचा परिचय होत गेला. बाबासाहेबांना माझे विचार, माझं अभ्यासू व्यक्तिमत्व हे मनोमन आवडलं. आणि मग एकदा बाबासाहेब माईसाहेबांना पत्र लिहितात. म्हणजे माईसाहेब बाबासाहेब जेव्हा पुन्हा डॉक्टर मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये भेट देतात आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की या वेळेचे तुमचे जे रिपोर्ट्स आहेत ते अत्यंत खराब आहेत आणि तुम्हाला खूप काटेकोरपणे पथ्य पाळावी लागतील, तरच तुम्ही नीट ऐका बंधूंनो आणि भगिनींनो, बाबासाहेबांना डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे या टप्प्यावर की जर तुम्ही पथ्य पाणी नीट सांभाळलं नाही तर बाबासाहेब तुम्ही जास्त दिवस जगू शकणार नाही आहात. खूप कठीण आहे, तुमचा आजार बळावत चाललेला आहे. आणि इतक्या अशा टप्प्यावर बाबासाहेब उभे आहेत. माईसाहेब डॉक्टर सविता कबीर बाबासाहेबांना असं सांगतायत, बाबासाहेबांना त्या पथ्य पाणी लिहून देतात आणि त्या बाबासाहेबांना असं म्हणतात की तुमच्या ज्या पत्नी आहेत, तुमच्या पत्नींना हे पथ्य पाणी समजावून सांगण्यासाठी, औषधं कशी द्यायची, कुठल्या वेळेला द्यायची, हे सगळं सविस्तरपणे समजावून सांगण्यासाठी मी तुमच्या घरी येईल. तुम्ही तुमच्या पत्नींना हा निरोप द्या, मी त्यांना घरी येऊन समजावून सांगेन. आणि मग त्यावेळेला बाबासाहेब माईसाहेबांना असं सांगतात की माझ्या आयुष्यात जी माझी पत्नी होती, माझी जी प्रिय पत्नी होती, जी माझ्या प्रत्येक संघर्षात माझा आधार म्हणून उभी होती, माझा भक्कम आधारस्तंभ होती, माझी प्रेरणा होती, अशी जी माझी पत्नी होती ती माझ्या आयुष्यात नाहीये. माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबात अशी कुठलीच स्त्री नाहीये की जी माझं पथ्य पाणी सांभाळेल, जी मला नवीन जीवदान देऊ शकेल, असं बाबासाहेब सांगतायत. अत्यंत हताश होऊन सांगतात डॉक्टर सविता कबीर यांना. मग याच्या नंतर डॉक्टर सविता कबीर असं बाबासाहेबांना म्हणतात की मग तुमची जर हरकत नसेल डॉक्टर साहेब तर काही दिवस मी तुमच्या बंगल्यावर येऊन राहील. पण बघा बाबासाहेब काय म्हणतायत. बाबासाहेब असं म्हणतायत की मी असं करू शकत नाही, मी तुम्हाला असं करण्याची परवानगी देऊ शकत नाही. डॉक्टर साहेब तुम्ही खूप तरुण आहात, तुम्ही स्त्री आहात, तुमच्या चारित्र्यावर कोणी बोट ठेवेल हे मला चालणार नाही. मी स्त्री मुक्तीच्या लढ्यातला, स्त्री मुक्तीचा उद्धारासाठी झटणारा, आयुष्य वेचणारा असा एक कार्यकर्ता आहे. मी स्त्रियांचा प्रचंड आदर करतो आणि माझ्यामुळे एखाद्या स्त्रीची समाजात बदनामी होणार असेल, एखाद्या स्त्रीच्या चारित्र्याचं हनन होणार असेल तर ती गोष्ट मला कदापि सहन होणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला तसं करण्याची परवानगी देत नाही, असं बाबासाहेब सांगतायत. लक्षात घ्या,
याच्या पुढे गेल्यानंतर मी असं म्हटलं की हळूहळू या भेटी वाढत गेल्या. बाबासाहेबांना माईसाहेबांचा, सविता कबीर, डॉक्टर सविता कबीर यांचा स्वभाव आवडला. त्यांचे विचार अत्यंत एकमेकांशी जुळले आणि याच्यातूनच अत्यंत भावनिक पातळीवर भावनिक असं विश्व आहे या टप्प्यावरचं बाबासाहेबांचं. म्हणजे मित्रांनो, विचार करा की बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कठीण काळामध्ये, त्यांचा कठीण काळ आहे हा, आणि रमाई तिथे नाहीयेत आणि अत्यंत एकाकी असं आयुष्य आहे. मी नेहमीच माझ्या प्रत्येक व्याख्यानात, प्रत्येक भाषणात असं नेहमी म्हणत असते की बाबासाहेबांना लाखो असे अनुयायी लाभले, पण बाबासाहेब त्यांच्या वैयक्तिक, त्यांच्या अति खाजगी आयुष्यामध्ये अत्यंत एकाकी होते. आणि एकाकीपणा, माणसाच्या आयुष्यामध्ये जो एकाकीपणा असतो तो प्रचंड दुःखदायक असतो, तो प्रचंड नैराश्यजनक असतो. आणि अशा स्थितीमध्ये बाबासाहेब सापडलेले आपल्याला म्हणजे आपण बघू शकतो, आपण विचार करू शकतो त्यांची त्यावेळची भावनिक स्थिती काय असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. अशा स्थितीमध्ये बाबासाहेब आहेत. आणि मग बाबासाहेब एक पत्र लिहितात दिल्लीवरून. विचार करतात, बाबासाहेब आहेत ते एक पत्र लिहितात आणि ते पत्र कोणाला लिहितात तर ते पत्र डॉक्टर सविता कबीर यांना लिहितात. आणि त्या पत्रामध्ये चक्क बाबासाहेब डॉक्टर सविता कबीर यांना लग्नाची मागणी घालतात, लग्नाचा प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवताना दिसतात. या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माईसाहेबांना, डॉक्टर सविता कबीर यांना असं म्हणतायत की मला असं माझ्या समाजाकडून, माझ्या निकटवर्तीयांकडून, जे माझे हित जाणतात, जे माझ्यावर प्रेम करतात, माझे जे प्रियजन आहेत, अशा लोकांकडून मला असा आग्रह धरण्यात आलेला आहे की बाबासाहेब तुम्ही कृपा करून स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी, या राष्ट्रासाठी तुम्हाला जगावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही विवाह करा. तुम्हाला गरज आहे, तुमचा पत्ते पाणी सांभाळणारी एक स्त्री तुमच्या आयुष्यात यायला हवी आहे, तुमची काळजी घेणारी एक स्त्री तुमच्या आयुष्यात यायला हवी आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतायत की माझ्या मागे तगादा लावलेला आहे आणि मी आता या विचारावर आलेलो आहे की हो, मला जर माझ्या समाजाला मुक्ती मिळवून द्यायची असेल, मला जर संविधान लिहिण्याचं हे जे काम मी हाती घेतलेलं आहे ते काम जर मला करायचं असेल तर मला विवाह करावा लागेल. त्याशिवाय माझं जे आयुष्य आहे ते अगदीच म्हणजे आता ते लोप पावत चाललंय, म्हणजे शेवटचा काळ माझा सुरू आहे असं म्हणावं लागेल. इतक्या आजारांनी मी ग्रासलेलो आहे, मला थोडे वर्ष जर जगायचं असेल तर मला लग्न करावं लागेल, असं बाबासाहेब या विचारावर आलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब डॉक्टर सविता कबीर यांना असं म्हणतायत की लग्नासाठी मुलगी बघण्याची ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तिची सुरुवात मी डॉक्टर साहेब तुमच्यापासून करतो आहोत. कारण मला मनापासून आवडलेली, मला मनापासून भावलेली, जिच्यासोबत माझे विचार जुळत आहेत, अशी जर कुठली सध्या समोर जी माझ्या स्त्री आहे ती म्हणजे तुम्ही आहात. माझ्या समोर दुसरी कुठली अशी स्त्री नाही, मला सध्या दिसत नाहीये की मला जिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्हावी. अशी मला मनापासून एका स्त्री सोबत पुढचं आयुष्य, आपलं जे काही उरलेलं आयुष्य आहे, पुढचं हे जे जीवन आहे ते तिच्या साथीने व्यतीत करावं असं जर कोणाकडे बघून वाटत असेल तर ती स्त्री म्हणजे तुम्ही आहात असं बाबासाहेब म्हणतायत. आणि अत्यंत भावनिक होऊन, अत्यंत म्हणजे रोमॅन्टिक होऊन असं म्हणता येईल, बाबासाहेब डॉक्टर सविता कबीर यांना स्पष्टपणे, सरळपणे लग्नाबद्दल विचारतायत, प्रस्ताव मांडतायत. आणि डॉक्टर सविता कबीर बघा म्हणजे काय अवस्था झाली असेल या मुलीची. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वय आणि डॉक्टर सविता कबीर यांचं वय याच्यामध्ये साधारण 25 वर्षाचा फरक होता. बरं, फक्त वयाचा फरक नाहीये तर बाबासाहेब एक कायदेमंत्री आहेत. त्यांच्याकडे जे आपलं राष्ट्र आहे, आपला हा जो देश आहे याचं संविधान लिहिण्याचं काम आहे. भारताचं संविधान ते लिहित आहेत, संविधान दाते आहेत, संविधान करते आहेत. संसदेमध्ये ते उठले तर लोकांना घाम फुटतो, इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. बरं, तेही आहे, लाखो लोकांचं ते काळीज आहेत, ते हृदय आहेत. इतका मोठा अनुयायी वर्ग आहे, जगातल्या कुठल्याच नेत्याला इतका प्रेम करणारा आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येचा अनुयायी वर्ग लाभलेला नाहीये.
इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, जगातलं विश्वरत्न आहे हे, आणि असा हा महापुरुष आपल्याला लग्नाचा प्रस्ताव देतोय. हे ऐकून माईसाहेब, बघा माईसाहेबांचं व्यक्तिमत्व कसं आहे. माईसाहेब अगदीच हुरळून गेलेल्या नाहीयेत, तर माईसाहेब अत्यंत शांतपणे विचार करतायत, आपल्या कुटुंबियांसोबत याबाबतची चर्चा करतायत, कुटुंबियांना याची कल्पना देत आहेत. आणि माईसाहेब लिहितात त्यांच्या आत्मचरित्रामध्ये. हे झाल्यानंतर कुटुंबामध्ये बघा म्हणजे किती सुशिक्षित लोक आहेत, किती उच्चभ्रू घराण्यातले, किती चांगल्या संस्काराचे लोक आहेत, त्यांचे विचार जातीवादाला तडा देणारे विचार आहेत. की माईसाहेब सांगतायत की जेव्हा माझ्या घरात समजलं, माझ्या कुटुंबियांना मी जेव्हा हे सांगितलं की मला डॉक्टर आंबेडकरांकडून लग्नाचा प्रस्ताव आलेला आहे, चक्क बघा कुठला काळ आहे हा, तर माईसाहेब सांगतायत की त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये अत्यंत साधं असं म्हणजे काही घडलेलंच नाहीये विपरीत असं वातावरण होतं. उलट पक्षी माझ्या भावांनी मला चिडवायला, माझी थट्टा करायला सुरुवात केली की आता तर तू कायदेमंत्री होणार, तू इतकी मोठी होणार. म्हणजे बघा कुठला काळ आहे हा. मी हे का सांगते आहे, आताच्या आधुनिक काळामध्ये 2025 मध्ये आपण आहोत आणि या काळामध्ये ऑनर किलिंग्सची प्रकरणं होताना आपल्याला दिसत आहेत. आता 2025 मध्ये एका जातीतली मुलगी दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत सहज लग्न करू शकत नाही, किंवा सहज आपल्या तोंडाने एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्या कुटुंबियांना सरळ स्पष्ट सांगू शकत नाहीये की मला दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत लग्न करायचंय. असं सांगितल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हा किती वर्षांपूर्वीचा काळ आहे, आणि एक सीकेपी जातीची मुलगी आहे, उच्चभ्रू घराण्यातली आहे, आणि ती असं सांगते की चक्क डॉक्टर आंबेडकरांनी मला लग्नाचा प्रस्ताव दिलाय. आणि त्याच्यानंतर हे जे लोक आहेत, हे तिचे कुटुंबीय आहेत, ते तिला सांगतायत की तू अत्यंत विचार करून निर्णय घे, आणि खूप मोठी बाब आहे ही तुझ्या आयुष्यातली, तू इतक्या मोठ्या महापुरुषाची पत्नी होणार आहेस, ही साधी बाब नाहीये, त्यामुळे तू जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे, सत्सद विवेक बुद्धीने घे, असं ते सांगतायत. आणि माईसाहेब आपल्या संपूर्ण व्यवस्थित असा विचार करून बाबासाहेबांना माईसाहेब होकार कळवताना दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यावर माईसाहेब आणि बाबासाहेब यांचं हे जे नातं आहे, बाबासाहेबांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे, हा प्रस्ताव माईसाहेब स्वीकारतात. आणि मग पुढच्या टप्प्यावर आपण बघतो आहोत की माईसाहेब आणि बाबासाहेबांचा सहजीवनाचा जो प्रवास आहे हा सुरू झालेला आहे. आता पुढचा जो हा सहजीवनाचा प्रवास आहे, हा सहजीवनाचा प्रवासही सोपा नाहीये बरं का मित्रांनो. माईसाहेबांचं आत्मचरित्र बघितलं तर कसं आहे बाबासाहेबांचं आणि माईसाहेबांचं सहजीवन, कसं आहे माईसाहेबांचं आणि बाबासाहेबांचं वैवाहिक आयुष्य, तर जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ते साधं सोपं नाहीये. म्हणजे बाबासाहेबांसारख्या महासूर्यासोबत, इतक्या मोठ्या विश्वपुरुषासोबत राहणं ही म्हणजे सामान्य स्त्रीला शक्य नसणारी बाब आहे. ज्या स्त्रियांनी बाबासाहेबांना समजून घेतलं, ज्या स्त्रिया बाबासाहेबांच्या आयुष्यात खूप महत्वाच्या ठरलेल्या आहेत, अशा ह्या दोन स्त्रिया. म्हणजे आपण असं म्हणतो बाबासाहेब हे महासागर आहेत, ते ज्ञानाचा महासागर आहेत. ते असं व्यक्तिमत्व आहे की इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या तोडीचा कोणीही विद्वान पुरुष झालेला नाहीये, कुणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. भारतामध्ये होऊन गेलेले सगळे नेते असतील, राजकीय नेते असतील, जे काही महापुरुष असतील, जगामध्ये होऊन गेलेले जे काही महत्वाचे राजकीय नेते असतील, या कोणाशीही बाबासाहेबांची तुलना होऊ शकत नाही असे बाबासाहेब आहेत. आणि इतका मोठा माणूस आहे, आणि इतक्या मोठ्या माणसासोबत राहणं, इतक्या मोठ्या माणसाची पत्नी बनून राहणं, अशा माणसासोबत सहजीवनाचा प्रवास करणं ही गोष्ट साधी नाहीये, ही सामान्य नाहीये. म्हणजेच या दोन्ही स्त्रिया सामान्य नव्हत्या, ह्या प्रचंड असामान्य अशा स्त्रिया आहेत. म्हणजे बुद्धाला समजून घेणारी जी यशोधरा आहे, ह्या यशोधरेमध्ये मला या दोन बायकांमध्ये मला यशोधरेचं प्रतिबिंब नेहमी दिसतं की तथागत भगवान बुद्ध हे भगवान बुद्ध का झाले, तर यशोधरेने सिद्धार्थाला प्रव्रज्ञा घेण्याची परवानगी दिली नसती. सिद्धार्थाच्या मनात जे काही चाललं होतं, जी काही मनाची अस्वस्थता होती, सिद्धार्थाच्या डोक्यातली जी अस्वस्थता होती, जी काही विचारांची चक्र होती, हे जर सगळं
यशोधरेने समजून घेतलं नसतं, यशोधरेने त्याग केला नसता, आपल्या वैवाहिक आयुष्याचं तिने समर्पण केलं नसतं, तर तथागत भगवान बुद्ध घडले नसते. तथागत भगवान बुद्ध नावाचा हा क्रांतिकारी विचार या जगात, या विश्वात जन्माला आला नसता आणि धम्माचा मार्ग मानवी जीवनाला मिळाला नसता, उपलब्ध झाला नसता. अगदी तेच आहे या दोन स्त्रिया ज्यांच्यामध्ये यशोधरेचं प्रतिबिंब आहे. या बायकांनी प्रचंड त्याग केला नसता, समर्पण केलं नसतं, बाबासाहेब नावाचा अस्वस्थ हा जो महासागर आहे, या अस्वस्थ महासागराची ही अस्वस्थता समजून घेतली नसती, तर बाबासाहेब नावाचा हा विचार या भूमीत रुजला नसता आणि आज आपण संविधानाच्या राज्यात, संविधानाच्या कायद्यात असे वावरलो नसतो. मी इथे अशी बोलू शकले नसते आणि आम्हाला आमच्या मुक्तीचा जो संविधानाचा मार्ग मिळवून दिलेला आहे, आमच्या स्वातंत्र्याचं जे प्रभावी साधन आज आम्ही उपभोगतो आहोत, ते संविधान इथे अस्तित्वात नसतं. तर अशा ह्या स्त्रिया आहेत. तर माईसाहेबांचा, म्हणून मी म्हणते माईसाहेबांचा जो प्रवास आहे तो सोपा नाहीये बाबासाहेबां सोबतचा. म्हणजे काही उदाहरणं आहेत की माईसाहेब असं सांगतायत की बाबासाहेबांचे प्रचंड शारीरिक हाल अपेष्टा सुरू होत्या, ते प्रचंड आजारी होते आणि माईसाहेबांनी बाबासाहेबांसाठी पत्नी म्हणून पत्नीचं काय काय कर्तव्य केलेलं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. जे लोक माईसाहेबांवर सातत्याने दोषारोप करतात, माईसाहेब 2003 मध्ये निवर्तल्या आणि त्यानंतरही या लोकांनी माईसाहेबांना सोडलेलं नाहीये, तर काही लोकांनी तर माईसाहेबांना विषकन्या म्हणून हिणवलेलं आहे. समाजामध्ये आजही माईसाहेबांची जी प्रतिमा आहे ती अत्यंत मलिन अशी झालेली आहे आणि हीच माईसाहेबांची मलिन केलेली प्रतिमा, जी जाणून बुजून माईसाहेबांबद्दल जी काही विषपेरणी केलेली आहे, ती आपल्याला त्यातून माईसाहेबांना आपल्याला मुक्त करावं लागेल. माईसाहेबांबद्दल, माईसाहेबांवर जे अत्यंत हीन पातळीचे आरोप इतकी वर्ष समाजाकडून झालेले आहेत, समाजातल्या काही जे समाजकंटक आहेत, अशांना समाजकंटक असं म्हटलं पाहिजे, असे जे घातकी लोक आहेत ज्यांनी माईसाहेबांना अत्यंत त्यांच्या चारित्र्याचं हनन करण्याचा म्हणजे धारिष्ट्य केलेलं आहे. बाबासाहेबांच्या पत्नीच्या चारित्र्याचं हनन करणारे लोक हे किती हीन दर्जाचे असतील याचा विचार मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो तुम्ही करा. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या तेजस्वी अशा सहचारिणीला या त्यांच्या मलिन केलेल्या प्रतिमेतून मुक्त करण्याची आणि आपल्याकडून, समाजाकडून घडलेल्या चुकातून बाजूला होऊन या चुकांचं किंवा पापक्षालन हा शब्द वापरायला नको तरी मी वापरते, पापक्षालन करण्याची ही वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून माईसाहेबांनी बाबासाहेबांसाठी काय केलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि जे काही माईसाहेबांबद्दल इथे पेरलं गेलेलं आहे जाणीवपूर्वकरित्या आपल्या स्वस्वार्थासाठी, आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी, ते सगळं आपल्याला खोडून काढायचं आहे. ती आपली जबाबदारी आहे. बाबासाहेब असं म्हणतायत की मी स्त्री मुक्तीच्या लढ्यातला, स्त्री उद्धारासाठी झटणारा, शेवटपर्यंत झटणारा असा एक सैनिक आहे. विचार करा, बाबासाहेब आंबेडकर कास्ट इन इंडिया नावाचा ग्रंथ लिहितात, बाबासाहेब आंबेडकर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहितात, जो आताही प्रचंड असा महत्वपूर्ण, उपयुक्त असा ठरणारे हे ग्रंथ आहेत. आणि या ग्रंथामध्ये बाबासाहेब सातत्याने भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अवनत स्थितीला पोचलेल्या स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. अवनत स्थितीला पोचलेल्या स्त्रिया जोवर समृद्ध स्थितीला येत नाहीत तोवर इथल्या समाज व्यवस्थेचा उद्धार होऊ शकत नाहीत अशी मांडणी करतात असे बाबासाहेब आहेत. आणि अशा बाबासाहेबांच्या पत्नीबद्दल असं घाणेरडं राजकारण उभं केलं जातं. ज्या बाबासाहेबांनी स्त्रीला धर्माच्या कचाट्यातून मुक्त केली, ज्या बाबासाहेबांनी भारतातल्या स्त्रीला इथल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या लादलेल्या बंधनांतून मुक्त करण्याचं साधन उपलब्ध करून दिलं, ज्या बाबासाहेबांनी आम्हा स्त्रियांच्या चारित्र्याचं हनन करणाऱ्या मूल्यांचं, मनुस्मृतीचं दहन केलं, अशा बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही महत्वाची स्त्री, बाबासाहेबांची चक्क सहचारिणी, या सहचारिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं
धाडस करणारे जे लोक आहेत, जे बाबासाहेबांच्या विचारांशी, बाबासाहेबांच्या तत्वांशी गद्दार झालेले विश्वासघातकी असे हे लोक आहेत, या लोकांचे हे वर्षानुवर्षाचे मनसुबे आता तोडून मोडून काढण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून माईसाहेबांनी बाबासाहेबांची पत्नी म्हणून, सहचारिणी म्हणून बाबासाहेबांसाठी काय केलं, बाबासाहेबांचं जे आयुष्य होतं, जे अगदी खिळखिळ झालं होतं, रोगांनी आजारांनी ग्रासलेलं होतं, हे बाबासाहेबांचं जे शरीर होतं, ह्या बाबासाहेबांच्या शरीराची किती सेवा केली, बाबासाहेबांचं जे आयुष्य होतं ते कसं ह्या स्त्रीने वाढवलेलं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. माईसाहेब त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक असे जे प्रसंग आहेत ते इथे सांगतायत आणि त्या कुठलाही आडपडदा न ठेवता सांगतायत बरं का. माईसाहेब सांगतायत की बाबासाहेब जे होते त्यांना इतके विकार होते, त्याच्यामुळे ते प्रचंड चिडचिडे झाले होते. आजारपणामुळे माणूस प्रचंड चिडचिडा झालेला असतो. त्यासोबतच बाबासाहेबांवर घटना निर्मितीचं काम होतं. बाबासाहेबांना संसदेमध्ये जाऊन प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची. बाबासाहेबांना प्रत्येक जी त्यांनी काही कलम मांडलेली आहेत मसुदा समितीमध्ये, मसुद्यामध्ये जी काही कलम आहेत त्या प्रत्येक कलमांवर चर्चा व्हायची. एका संदर्भ ग्रंथामध्ये असा संदर्भ मिळतो की संसदेमध्ये साधारणपणे 15,000 प्रश्न पूर्ण घटनेची निर्मिती होईपर्यंत, पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत जवळजवळ 15,000 प्रश्न उपस्थित झाले आणि त्या 15,000 प्रश्नांची उत्तरं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. संविधानाची निर्मिती घरात बसून झालेली नाहीये. संविधानाची निर्मिती अशी हातात एक पान आणि पेन्सिल किंवा पेन घेऊन बाबासाहेबांनी अशी एकट्याने केलेली नाहीये, असं काहीतरी खरडून केलेली नाहीये. तर बाबासाहेबांनी जी काही संविधानिक तत्व इथे मांडलेली आहेत, जे काही संविधान इथे उभारलेलं आहे, इतक्या हजारो लाखो जाती, पोटजाती, धर्म, रीती रिवाज असलेली, अनेक वंशाची, अनेक रंगाची, अनेक विचार असलेली जी माणसं एकमेकांना अगदी शिवत नाहीत, ज्यांना एकमेकांचा स्पर्श चालत नाही, अशी अनेक टोकाची माणसं बाबासाहेबांनी भारतीय नागरिक म्हणून त्या संविधानात बांधली. म्हणजे विचार करा, भारताची घटना लिहिणं, भारताचं संविधान लिहिणं हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. आणि मसुदा समितीचं संपूर्ण कामकाज बाबासाहेबांनी एकट्यानं केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत. आणि या स्थितीमध्ये बाबासाहेब किती पोखरले गेले असतील, किती हाल अपेष्ट झाले असतील त्यांच्या शरीराच्या. माईसाहेब सांगतायत की बाबासाहेबांचा जो मधुमेह होता तो मधुमेह बळावत चालला होता आणि तो आटोक्यात आणण्यासाठी त्यांना इन्शुलिन्सचे इंजेक्शन्स द्यावे लागायचे. तो आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांचा मधुमेह, माईसाहेबांना त्यांचं पथ्यपाणी काटेकोरपणे पाळावं लागायचं. आणि म्हणून माईसाहेब असं म्हणतायत की त्यांना अनेक लोक भेटायला यायचे, रोजच लोक भेटायला यायचे, सारखे सारखे भेटायला यायचे. आणि मग माझा नाईलाज झालेला आहे आणि मग मला बाबासाहेबांना कोणालाही मी भेटू देत नव्हते, कारण त्याच्या मागचं हे जे कारण होतं की लोक सारखे सारखे यायचे आणि बाबासाहेबांचं पथ्यपाणी, बाबासाहेबांचं जेवण, बाबासाहेबांची जी झोपेची जी वेळ होती, ही माईसाहेबांनी जे काही नियोजन केलेलं होतं हे नियोजन मोडकळलं जायचं. आणि माईसाहेबांच्या आयुष्याचं एकच ध्येय या टप्प्यावर दिसतं, ते म्हणजे बाबासाहेबांची सेवा करणं आणि बाबासाहेबांचं आयुष्य कसं वाढेल याचा प्रयत्न करणं, हे माईसाहेबांच्या आयुष्याचं ध्येय राहिलेलं आहे. आणि म्हणून माईसाहेब असं म्हणतायत की मी लोकांना सतत बाबासाहेबांची जे भेट घ्यायला यायचे त्या लोकांना मी सांगितलं की तुम्ही असं सारखं येऊ नका. त्याच्यामुळे काही लोक, समाजातले लोक त्यावेळेला दुखावले गेले आणि ह्या त्यांच्या दुखावलेपणातूनच या लोकांनी पुढे जाऊन ते जे काही माईसाहेबांबद्दल जे काही घाणेरडं राजकारण घाणेरड्या लोकांनी उभं केलं, त्या राजकारणाचा हे दुखावलेले लोक बळी ठरले आणि याच्यातलेच काही लोक माईसाहेबांच्या विरोधात षडयंत्र रचत उभे राहिले. माईसाहेब असं म्हणतायत की बाबासाहेबांना प्रचंड त्रास होता, बाबासाहेबांना पोटाचाही प्रचंड त्रास होता, बाबासाहेबांना पचनाचा त्रास होता. माईसाहेब काही उदाहरणं देत आहेत. माईसाहेब म्हणतात की बाबासाहेब प्रचंड हट्टी होते बरं का, ते लहान मुलांसारखे वागायचे, बरेचदा ते प्रचंड हट्ट धरायचे, प्रचंड आग्रह धरायचे.
माईसाहेब सांगतायत की एकदा बाबासाहेबांनी नको म्हणत असताना बरीच कणस मक्याची कणस बरीच मक्याची कणस खाल्ली आणि मग त्याचा परिणाम असा झाला की त्या रात्री बाबासाहेबांना पोटाला प्रचंड त्रास सुरू झाला. माईसाहेब सांगतायत, त्या सविस्तरपणे स्पष्टपणे सांगतायत की इतका बाबासाहेबांना त्रास झाला की सगळा बिछाना, सगळे कपडे, सगळं काही खराब झालं. माईसाहेब सांगतायत त्यावेळेला बिछाना बदलण्यापासून ते बाबासाहेबांचे कपडे अंगावरचे सगळे बदलण्यापासूनच त्या रात्रीत संपूर्ण रात्रभर मी काम केलं. बघा बंधूंनो, भगिनींनो, जे लोक माईसाहेबांना विषकन्या म्हणतात, जे लोक बाबासाहेबांच्या मृत्यूला माईसाहेबांना जबाबदार ठरवतायत, त्या लोकांनी जरा लक्षात घ्यावं, आपली जी नीतिमत्ता आहे ती नीतिमत्ता जागी करावी आणि लक्षात घ्यावं की ही स्त्री जी पत्नी आहे तिने तिचा जो पत्नी धर्म आहे तो पत्नी धर्म खूप प्रामाणिकपणे तिने निभावलेला आहे. सगळी कर्तव्य तिने प्रामाणिकपणे पार पाडलेली आहेत. माईसाहेब अनेक प्रसंगांमध्ये असं सांगतायत की बाबासाहेबांच्या बुटाची लेस बांधण्यापासून ते त्यांच्या गळ्यामध्ये टाय बांधण्यापर्यंत, ते कोट चढवण्यापासून ते अगदी बाबासाहेबांना लहान मुलांप्रमाणे आंघोळ घालण्यापर्यंत, त्यांना पावडर लावण्यापर्यंत, त्यांच्या जखमांवर मलम लावण्यापर्यंत सगळं कर्तव्य न चुकता अगदी जबाबदार गृहिणीसारखं माईसाहेबांनी पार पाडलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं, मी तुम्हाला म्हटलं MBBS झालेली ही मुलगी आहे, बाबासाहेबांपेक्षा 25 वर्षांनी लहान असणारी ही मुलगी आहे आणि ह्या मुलीने बघा, ही MBBS झालेली बाई कुठल्याही नंतर लग्नानंतर ही बाई प्रॅक्टिस करत नाही तिच्या डॉक्टरकीची. ही बाई कुठेही ज्या मालवणकरांकडे माईसाहेब आधी प्रॅक्टिस करत होत्या तिथली प्रॅक्टिस करणं ह्या बंद करतात लग्नानंतर. या कुठलीही नोकरी करण्याचा हट्ट धरत नाहीत. तर यांच्या आयुष्याचं जे काही ध्येय आहे, जे काही उद्देश आहे, जो हेतू राहिलेला आहे तो केवळ आणि केवळ एकच आहे, तो म्हणजे आपल्या पतीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सेवा करणं, त्यांचं पथ्यपाणी पाळणं आणि बाबासाहेबांच्या सेवेसाठी, त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी माईसाहेबांनी आपलं करिअर आणि आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांना समर्पित केलेलं आहे. बघा, विचार करा, इथे जे माझे बंधू उपस्थित असतील, विचार करा, माझे मित्र आहेत, मैत्रिणी असतील, उपस्थित असतील, की ही साधी बाब नाहीये. एका शिकलेल्या उच्च शिक्षित मुलीने केवळ आपल्या पतीची सेवा करण्यासाठी, म्हणजे खूप पेट्रियार्कल वाटेल, खूप पुरुष सत्ताक वाटेल हे, पण ह्याला वेगळा अँगल आहे मित्रांनो, की ह्या स्त्रीचं जी बाबासाहेबांच्या आयुष्यात आली, जिने बाबासाहेबांच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला, ह्या बाईचं डॉक्टर आंबेडकरांवर खरंच मनापासून प्रेम आहे. या बाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनोमन पती म्हणून स्वीकारलेला आहे. तिला प्रचंड असा आदर आहे बाबासाहेबांबद्दल, तिला प्रचंड अशी काळजी आहे बाबासाहेबांबद्दल आणि म्हणून ही बाई आपलं सगळं जे काही शिक्षण आहे हे सगळं शिक्षण सगळं काही बाजूला ठेवते आणि ही बाई, ह्या बाईला बाबासाहेब आंबेडकर समजतात. हिला समजलंय की हा खूप मोठा माणूस आहे आणि बाबासाहेबांचं जगणं हे अत्यंत आवश्यक आहे, या समाजासाठी आवश्यक आहे, इथल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. हे ह्या प्रचंड अभ्यासू असणाऱ्या, प्रचंड संवेदनशील असणाऱ्या, प्रामाणिक असणाऱ्या माईसाहेबांना समजलेलं आहे आणि म्हणून माईसाहेब आपलं करिअर, आपलं शिक्षण या कशाचाही अहम न बाळगता सगळं काही बाजूला ठेवून फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या सेवेसाठी समर्पण करताना दिसतात. माईसाहेब अनेक प्रसंग सांगतात. माईसाहेब सांगतात की औरंगाबादला एकदा मिलिंद महाविद्यालयात आम्ही दोघे कार्यक्रमाला निघालो तयार होऊन आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर माईसाहेबांच्या लक्षात आलं की अरे बाबासाहेबांचे कपडे खराब झालेले आहेत, अगदी बाबासाहेबांचे बूट देखील खराब झालेले आहेत. बाबासाहेबांचं शरीर इतकं पोखरलेलं आजाराने की नंतरच्या काळात ज्या शारीरिक संवेदना असतात माणसाच्या, त्या शारीरिक संवेदना बाबासाहेबांच्या हरवल्या होत्या. बघा किती त्याग केला आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी, की बाबासाहेबांना मलमूत्राचं जे विसर्जन व्हायचं
याबद्दल बाबासाहेबांना समजत नव्हतं, बाबासाहेबांच्या लक्षात यायचं नाही. त्याच्या ज्या जाणीवा होत्या, संवेदना होत्या, त्या हरपल्या होत्या बाबासाहेबांच्या. इतक्या वाईट परिस्थितीला बाबासाहेबांचा आजार गेला होता. आणि मग माईसाहेब सांगतायत की मग माझ्या ते लक्षात आलं, मी साहेबांना पुन्हा घरात नेलं, साहेबांच्या अंगावरचे कपडे बदलले आणि पुन्हा एकदा तयारी करून आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. म्हणजे याच्यातून माई साहेबांनी बाबासाहेबांची किती शारीरिक सेवा केली हे जर कोणाला याच्याबद्दल जर काही म्हणजे शंका असेल तर हे जे प्रसंग आहेत, ह्या प्रसंगातून आपल्या लक्षात येईल की प्रचंड एक डॉक्टर म्हणून, एक पत्नी म्हणून आपलं जे कर्तव्य आहे, आपली जी जबाबदारी आहे ती माईसाहेबांनी तंतोतंत पार पाडलेली आहे. माईसाहेब अनेक घटना सांगतायत. त्या म्हणतात की बाबासाहेब खूप हट्टी होते, बाबासाहेब प्रचंड लहान मुलांसारखे वागायचे कधी कधी. त्या नेहमी सांगतात की बाबासाहेब कसे होते, त्यांच्या आयुष्यातले काही छान क्षण त्या वर्णन करताना दिसत आहेत. त्या म्हणतात की बाबासाहेब इतके हट्टी होते, ते प्रचंड निश्चयी असे होते, त्यांना हवी असणारी गोष्ट व्हायलाच हवी असा त्यांचा स्वभाव होता. आणि त्याचसोबत बाबासाहेबांचं माईसाहेबांवर कसं खरोखरच प्रेम होतं हेही माईसाहेब आपल्या आत्मचरित्रातून सिद्ध करताना दिसत आहेत. जे लोक असं म्हणतात की माईसाहेब ह्या बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये काहीतरी कुभांड रचून राजकारणाचा भाग म्हणून बाबासाहेबांना संपवण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या, त्या लोकांसाठी ही काही उत्तरं आहेत जी माईसाहेबांनी आपल्या आत्मचरित्रातून स्पष्ट केलेलं आहे. अत्यंत याच्यातून आरशासारखं स्पष्ट होईल आपल्याला की माईसाहेबांबद्दल हे जे आरोप आहेत ते धादांत खोटे आहेत, त्याच्यात कुठलंही तथ्य नाहीये. म्हणजे जे लोक असं म्हणतात की माईसाहेबांना पाठवण्यात आलं होतं बाबासाहेबांचं आयुष्य कमी करण्यासाठी, तर या लोकांनी हे वाचायला हवं. आणि ही काय माईसाहेबांनी किंवा ज्यांनी कोणी माईसाहेबांचं आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे, जे कोणी माईसाहेबांबद्दल सकारात्मक भावना ठेवून बोलतात, अशा लोकांनी आपल्या हाताने लिहिलेली पत्र नाहीत. तर ही जी पत्र त्यांच्या आत्मचरित्रात, आत्मकथनात छापलेली आहेत, ही बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातली पत्र आहेत. तिथे बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे, विचार करा. आणि ती पत्र आहेत, बाबासाहेब दिल्लीहून माईसाहेबांना पत्र पाठवायचे. जेव्हा माईसाहेबांचं आणि बाबासाहेबांचं एक भावनिक नातेसंबंध जोडले गेले होते, हा जो त्यांचा जो मधला पॅच होता, जो खूप इमोशनल होता, असा जो हा काळ आहे, तर बाबासाहेब जसे रमाईंशी पत्रांच्या माध्यमातून संवाद साधायचे आपल्या पत्नीसोबत, अगदी त्याच पद्धतीने बाबासाहेब या आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत बाबासाहेब पत्रांच्या माध्यमातून संवाद साधतात. आणि ही जर तुम्ही पत्र बघितली तर लक्षात येतं की अत्यंत म्हणजे भावनात्मक अशी पत्र आहेत ही. बाबासाहेबांचे म्हणजे बाबासाहेब अर्थतज्ञ आहेत, ते राजनीती तज्ञ आहेत, ते फार मोठे प्रकांड पंडित आहेत, ते अत्यंत महागडं असं उच्च दर्जाचं साहित्य निर्माण करणारे, असे वैचारिक साहित्य निर्माण करणारे असे विचारवंत आहेत. बाबासाहेब इथल्या समाजाचे नेते आहेत, ते राष्ट्रपुरुष आहेत. अशी अनेक विरुद्ध बाबासाहेबांना लावली जातात. त्यांचे अनेक पैलू आहेत, त्याच्यावर प्रचंड असे उहापोह सातत्याने केले जातात, त्यांचे वेगवेगळे पैलू समजून घेतले जातात. पण बाबासाहेबांचा हा पैलू खूप वेगळा आहे. म्हणजे बाबासाहेबांची ही जर पत्र बघितली तर आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांचं जे भावनिक विश्व आहे ते खूप वेगळं आहे. आणि बाबासाहेब जेवढे राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या जितके ते समृद्ध आहेत, जितके ते उत्तुंग आहेत, तेवढेच त्यांच्या भावनिक विश्वातही ते तेवढेच समृद्ध आहेत. बाबासाहेब त्यांच्या पत्रातून, म्हणजे ही माईसाहेबांना त्यांनी जी पत्र लिहिलेली आहेत, आपल्या होणाऱ्या पत्नीला लिहिलेली ही जी पत्र आहेत, आपल्या प्रेयसीला लिहिलेली ही जी पत्र आहेत, ती जर तुम्ही पत्र वाचली, त्याचा जर तुम्ही दर्जा बघितला तर अत्यंत उच्च भावनिक दर्जाची, अत्यंत समृद्ध भावनिक दर्जाची अशी ही पत्र आहेत. प्रचंड संवेदनशील अशी ही पत्र आहेत. आणि प्रेम नावाची ही जी मानवी जीवनामध्ये अत्यावश्यक ठरणारी, जिला कुणीच नाकारू शकत नाही अशी ही जी संकल्पना आहे, प्रेम नावाची ही जी भावना आहे, जी सहज आहे मानवी जीवनामध्ये, जी नैसर्गिक आहे अगदीच, अशा ह्या भावनेचा एक वेगळा आविष्कार बाबासाहेबांच्या
पत्रांतून आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेब माईसाहेबांना जी पत्र लिहितात, अत्यंत सुंदर असं प्रेमराधन करताना बाबासाहेब दिसतायत आपल्याला या पत्रामध्ये. बाबासाहेब आपल्या ह्या प्रेयसीला, म्हणजे मी प्रेयसी असं म्हणते की बाबासाहेबांची ही जी पत्र आहेत, प्रियकर आणि प्रेयसीचं जे भावनिक नातं असतं, जे अत्यंत समृद्ध असं नातं असतं, हे समृद्ध नातं आपल्याला ह्या पत्रातून उलगडताना दिसतंय. जे लोक आरोप करतायत माईसाहेबांवर की माईसाहेबांना आणल्या गेल्या आहेत बाबासाहेबांना उद्ध्वस्त करण्यासाठी, बाबासाहेबांना संपवण्यासाठी, त्या लोकांना हे उत्तर आहेत. ही पत्र म्हणजे बाबासाहेब याच्यामध्ये माईसाहेबांना शरू, प्रिय शरू, डिअरेस्ट शरू असं म्हणताना दिसत आहेत. अशी पत्राची सुरुवात करताना दिसत आहेत. बाबासाहेब या पत्रामध्ये आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. आपल्या या होणाऱ्या पत्नीबद्दलचं त्यांना वाटणार जे प्रेम आहे ते सातत्याने ते पत्रांच्या माध्यमातून व्यक्त करतायत. ते प्रिय असं म्हणतायत. बाबासाहेब या पत्रांच्या माध्यमातून, ही इंग्रजीतून पत्र आहेत, बाबासाहेब असं म्हणतायत की हे जे आपलं जे हे नातं आहे, ते जे नातं आहे, आपले हे जे दोन देह आहेत, आपली जी ही दोन शरीरं आहेत, ही जरी वेगळी असली, आपण शरीराने जरी वेगळे असलो तरी आपली जी मनं आहेत ती एकमेकांशी जुळलेली आहेत. आपण शरीराने वेगळे असलो तरी देखील आपण मनाने, विचारांनी आता आपण एक आहोत. मी कुठलाच मला फरक वाटत नाही. आणि बाबासाहेब या पत्राच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्लीवरून पत्र पाठवत आपल्या या प्रेयसीला, आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत जो संवाद साधतायत त्याच्यामध्ये ते अनेक वैचारिक चर्चा करताना दिसत आहेत. ज्या काही घडामोडी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये घडतायत, दिल्लीमध्ये जे काही घडतंय त्याची इत्थंभूत माहिती देताना दिसत आहेत. विचारांची देवाणघेवाण करताना दिसत आहेत. जे काही नवरा बायकोच्या नात्यामध्ये, प्रियकर प्रेयसीच्या नात्यामध्ये जो काही संवाद असावा लागतो, उच्च दर्जाचा हा जो त्यांच्या दोघांमध्ये संवाद आहे, तो पत्रांच्या माध्यमातून इथे स्पष्ट होताना दिसतोय. जे लोक टीका करतायत, जे लोक निंदा करतायत माईसाहेबांची, की माईसाहेब म्हणजे जबरदस्तीने आलेल्या आहेत, अशा लोकांना ही पत्र ह्या लोकांनी वाचायला हवी, त्यांच्या तोंडावर फेकून मारायला हवीत असं मला म्हणायचं आहे. की तुम्हाला समजेल की बाबासाहेब कुठल्या भाषेमध्ये आपल्या प्रेयसी सोबत बोलतायत. ते माईसाहेबांना बाबासाहेब दिल्लीवरून, माईसाहेब त्याच्यामध्ये असा उल्लेख करतात की बाबासाहेब मला सातत्याने पत्रव्यवहार करायचे आणि त्यासोबतच बाबासाहेबांनी आपल्या प्रेयसीला काहीतरी एक प्रेमाची भेट सतत, म्हणजे आयुष्यभर तिच्याजवळ असावी म्हणून बाबासाहेब तिच्यासाठी एक खूप सुंदर अशी भेट पाठवतात. आणि पेंडल आहे ते, आणि माईसाहेब असं म्हणतायत की ते पेंडल मी नंतर जेव्हा आमचं लग्न झालं, ते लग्न हिंदू विवाह पद्धतीने झालं नाही, तर ते कोर्ट मॅरेज झालं. म्हणजे बघा मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, कोर्ट मॅरेज नावाची ही जी प्रक्रिया होती, ही जी संकल्पना होती, याचं उदाहरण घालून देण्यासाठी बाबासाहेबांनी माईसाहेबांसोबत कोर्ट मॅरेज केलेलं आहे. धर्म नावाची गोष्ट त्यांनी नाकारलेली आहे. आणि माईसाहेब म्हणतायत की आमचं लग्न झाल्यानंतर ही जे आमच्या प्रेमाचं प्रतीक होतं, जे बाबासाहेबांनी दिल्लीहून पाठवलं होतं आपल्या डिअरेस्ट शरूला, हे पेंडल जे आहे ते माईसाहेब म्हणतायत मी आयुष्यभर माझ्या गळ्यामध्ये मी ते वागवलेलं आहे. मी मंगळसूत्र घातलेलं नाही, कारण आम्ही धर्म नावाची गोष्ट नाकारलेली आहे. जी काही पुरुष सत्ताक व्यवस्थेतून येणारी जी मूल्य आहेत, जी स्त्रीच्या चारित्र्याचं हनन करणारी आहेत, जी स्त्रीचं दुय्यमत्व प्रस्थापित करणारी आहेत, हे सगळं आम्ही नाकारत आम्ही नव्या सहजीवनाचं उदाहरण जगापुढे घालून दिलेलं आहे. आणि म्हणून प्रेमाचं प्रतीक असणारं हे जे सुंदर असं बाबासाहेबांनी पाठवलेलं, त्यांची उत्तम अशी निवड होती आणि त्या निवडीतून त्यांनी ते पाठवलं जे असं जे पदक आहे ते त्यांनी पाठवलेलं आहे त्यांना. आणि माईसाहेबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या गळ्यामध्ये ते बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या प्रेमाचं ते प्रतीक त्यांनी मिरवलेलं आहे अत्यंत अभिमानाने. जे लोक म्हणतात की माईसाहेब बाबासाहेबांचं आयुष्य संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी त्यांच्या आयुष्यात आलेले आहेत, विचार करा या म्हणजे कुठल्या किती हीन आणि किती नीच दर्जाचे विचार आहेत ह्या लोकांचे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या स्त्रीला बाबासाहेब आपल्या प्रेयसीचा दर्जा देतात, बाबासाहेब
ज्या स्त्रीला आपली पत्नी म्हणून निवडतात, ज्या स्त्रीला तू मला प्रचंड म्हणजे माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे असं म्हणतात, ते व्यक्त करतात, जी त्यांच्या आयुष्यातली अत्यंत आवडती अशी व्यक्ती आहे, सर्वात जवळची अशी व्यक्ती आहे. बाबासाहेब असं म्हणतायत की शरू तू जर नसतीस तर माझं काय झालं असतं. एक प्रसंग आहे की याच्यातून माईसाहेब बाबासाहेबांसाठी किती महत्वाच्या होत्या आयुष्यात हे स्पष्ट होईल. बाबासाहेब माईसाहेबांच्या आयुष्यात महत्वाचे होतेच, पण माईसाहेब बाबांच्या आयुष्यामध्ये, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये काय महत्वाच्या होत्या. तर माईसाहेब असं म्हणतायत की 1953 मध्ये माईसाहेबांच्या अंगावर एक गाठ आली. ही गाठ आल्यानंतर ही गाठ नेमकी कशाची याचं परीक्षण करण्यासाठी डॉक्टरांना असा संशय होता की ही कॅन्सरची गाठ असू शकते. आणि मग ह्या गाठीचं परीक्षण करण्यासाठी बाबासाहेब माईसाहेबांना त्यांच्या पत्नीला जे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तपासणीसाठी. आणि ज्या दिवशी ह्या तपासण्या झाल्या आणि रिपोर्ट यायचे बाकी होते, माईसाहेब असं म्हणतायत की अर्ध्या रात्री मला जाग आली आणि मी बघितलं की बाबासाहेब तर नाहीयेत बेडवर. आणि मग माईसाहेब त्यांना शोधत गेल्या तर बाबासाहेब एका खोलीत बसून माईसाहेब असं सांगतायत, लिहितायत की चक्क बाबासाहेब रडत होते. बाबासाहेब या विचाराने रडत होते आणि ते बोलत होते की जर माईसाहेब तिथे जातात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही का रडता आहात, काय झालंय, तर ते माईसाहेबांना असं म्हणतात की उद्या तुझे रिपोर्ट्स येणार आहेत आणि त्याच्यात समजणार आहे आपल्याला की तुला कॅन्सर तर नाहीये ना. आणि म्हणून मी प्रचंड हादरून गेलोय ग आज. मी इतक्या हाल अपेष्टा, माझ्या शरीराचं जे काय चालू आहे, मी सगळे आजारांनी इतका ग्रस्त आहे, ते मी सहन करतोय. पण मला ही काळजी वाटतेय, मला आता ही भीती वाटतेय की तुला जर काही झालं, तू माझ्या आयुष्यात नसशील तर इथून पुढचं माझं आयुष्य कसं असणार आहे. कदाचित माझं आयुष्य पुढे जाणारच नाही, अशा भाषेत बाबासाहेब बोलतायत. म्हणजे विचार करा मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, भगिनींनो, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ह्या स्त्रीचं महत्व काय आहे. जे लोक असं म्हणतायत की ही बाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आली आणि ह्या बाबासाहेबांच्या आयुष्यात आलेल्या, जबरदस्तीने आलेल्या, पाठवलेल्या ह्या बाईने बाबासाहेबांना संपवलं, असा घाणेरडा आरोप करणारे हे जे लोक आहेत, हे लोक खरे आहेत की तू माझ्या आयुष्यात नसतीस तर मी संविधानाची निर्मिती करू शकलो नसतो असं सांगणारे, पुस्तक अर्पण करणारे माईसाहेबांना असे बाबासाहेब खरे आहेत. आपण कोणावर विश्वास ठेवणार आहोत मित्रांनो, मैत्रिणींनो. बाबासाहेब म्हणजे आपण असं म्हणतोय की, म्हणजे तुम्ही विचार करा, जगामध्ये जे काही विचार प्रवाह उदयाला आले ते सगळे कालबाह्य ठरलेले आहेत बरं का. पण एकच असा विचार प्रवाह आहे, एकच असा विचार आहे जो कधीच कालबाह्य ठरत नाही. 21व्या शतकातही प्रत्येक वेळेला आपण बाबासाहेबांचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा जो इतका सगळा अट्टाहास आपण मांडलेला आहे, बाबासाहेबांची चळवळ, आज आमची ही कितवी पिढी आहे, ही आमची पिढी समर्थपणे आजही अभिमानाने बाबासाहेबांची चळवळ, त्यांनी जो चळवळीचा समानतेचा रथ जो काय खांद्यावर घेतला होता, हा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी आज आमची पिढी उभी राहिलेली आहे आणि आमच्याही पुढची पिढी आता तयारीत आहे. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी देखील बाबासाहेब कालबाह्य ठरत नाहीत. इथले 100 वर्ष देखील बाबासाहेब कालबाह्य ठरणार नाहीत. बाबासाहेबांचं संविधान, जगातलं जे संविधान आतापर्यंत तयार झालं, जे कायदे तयार झालेले आहेत, ती कायदे व्यवस्था त्या ठिकाणी कालबाह्य ठरली. ती संविधानं आता बऱ्यापैकी अस्तित्वात नाहीयेत. परंतु बाबासाहेबांनी जे काही संविधान लिहिलं, जे काही ते रुजवलं, 152 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. याचाच अर्थ बाबासाहेब कालबाह्य तर ठरत नाहीत, पण बाबासाहेब ही भविष्याची गरज ठरतात, ही काळाची गरज ठरतात. आणि असे बाबासाहेब जे पुढची 100 वर्ष काय घडणार आहेत हे त्यांना समजत होतं. म्हणजे पुढच्या 100 वर्षांनंतर इथल्या समाजाला कुठल्या मूल्यांची, कुठल्या तरतुदींची, कुठल्या कायद्यांची गरज असणार आहे हे बाबासाहेबांना तंतोतंत समजत होतं. असे बाबासाहेब हे चुकीचे ठरू शकतात का. बाबासाहेबांनी ज्या बाईची निवड केली, बाबासाहेबांनी ज्या बाईवर प्रेम केलं, ज्या बाईला आपल्या प्रेयसीचा
आणि आपल्या पत्नीचा, कायदेशीररित्या आपल्या पत्नीचा दर्जा दिला, जिला बाबासाहेबांनी, जिचा संविधान निर्मितीमध्ये मोलाचा वाटा आहे, जिच्याशिवाय मी काहीच करू शकलो नसतो, संविधान पूर्ण करू शकलो नसतो, असं ठामपणे बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. असे बाबासाहेब, अशा बाबासाहेबांची माईसाहेब आवड आहेत, असे बाबासाहेब चुकू शकतात का? तुम्हीच विचार करा. जे लोक माईसाहेबांना चुकीचे ठरवतायत, माईसाहेबांच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न करतायत, ते लोक केवळ माईसाहेबांची निंदा करत नाहीयेत, तर ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चुकीचं ठरवत आहेत. ते लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चारित्र्याचं हनन करत आहेत. ते लोक बाबासाहेबांच्या पेक्षाही स्वतःला हुशार आणि वरचढ समजण्याचं दुस्साहस करतायत. आता तुम्हीच विचार करा की काय, म्हणजे काय पात्रता आहे या लोकांची, काय वैचारिक पात्रता आहे यांची, काय मानसिक यांची पात्रता आहे. एका स्त्रीबद्दल, ज्या स्त्रीने बाबासाहेबांसाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे, जी स्त्री म्हणजे साधारण बाबासाहेबांच्या त्यांच्या वयामध्ये 25 वर्षाचं अंतर आहे. बाबासाहेब 56ला जातात आणि मी असं म्हटलं माईसाहेब 2003 मध्ये जातात. यानंतर माईसाहेबांची जर परिस्थिती बघितली तर माईसाहेब आपल्याला कुठे दिसतात? माईसाहेब कुठल्याही राजकीय पटलावर आपल्याला दृश्यमान दिसत नाहीत. माईसाहेबांकडे सामाजिक चळवळीचं कुठलंही नेतृत्व गेलेलं दिसत नाही. बाबासाहेबांच्या कुठल्याही संपत्तीमध्ये माईसाहेबांचा हिस्सा राहिलेला आपल्याला दिसत नाही. आता तुम्हीच विचार करा, जे येथे उपस्थित आहे, जी बाई कायद्याने पत्नी आहे, पतीच्या मृत्यूनंतर पतीची जी पण काही संपत्ती असते, पतीची जी पण काही सामाजिक प्रतिष्ठा, नाव, जे पण काही असतं, तो जो सगळा वारसा हक्क आहे तो कायदेशीररित्या, नैतिकरित्या कोणाकडे जातो? तर तो त्या पुरुषाच्या पत्नीकडे जातो. माईसाहेबांच्या बाबतीत काय घडलेलं आपल्याला दिसतं? तर माईसाहेब ह्या 1956 नंतर बाबासाहेब जातात आणि माईसाहेब अत्यंत एकाकी पडलेल्या दिसतात आणि एकांतवासामध्ये त्यांचं इतकं पुढचं आयुष्य त्यांनी जगलेलं आहे. आणि केवळ एकांतवासच त्यांच्या नशिबी आलेला नाहीये, तर सातत्याने ज्या समाजाला मुक्ती मिळवून देण्यासाठी, ज्या समाजाला गटारातून बाहेर काढण्यासाठी आणि ज्या समाजाचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचलेलं आहे, जो संघर्ष उभा केलेला आहे, आणि ह्या संघर्षामध्ये महत्वाच्या टप्प्यावर त्यांना साथ देण्यासाठी माईसाहेबांनी स्वतःचं आयुष्य वेचलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, अशी ही स्त्री आहे. आणि तरीही अशा समाजाकडून माईसाहेबांची केवळ आणि केवळ निंदाच होताना दिसते. ज्या माणसाने आम्हाला, म्हणजे आपण जो म्हणतोय, आम्ही जो म्हणतोय की घेतो तो श्वास आणि खातो तो घास, हा फक्त बाबासाहेबांमुळे आहे. आणि अशा महापुरुषाची ही पत्नी आहे. आणि या महापुरुषाच्या पत्नीची आमच्याकडून प्रचंड प्रतारणा झालेली आहे. ही आमच्यासाठी प्रचंड लज्जेची आणि शरमेची बाब असायला हवी आहे. आणि ही शर्मेची आणि लज्जेची बाब असताना आजही इतक्या वर्षांनंतरही असली काहीतरी थोतांड, घाणेरडी असली काहीतरी पुस्तकं लिहून माईसाहेबांच्या चारित्र्याचं हनन केलं जाते, महापुरुषाच्या पत्नीबद्दल वाईट बोललं जाते. विचार करा, म्हणजे एक स्त्री म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीची एक निष्ठावान कार्यकर्ती म्हणून, एक स्त्री म्हणून, एक रॅशनल, एक विवेकवादी स्त्री म्हणून मी जेव्हा ह्या गोष्टींचा विचार करते तेव्हा मला धक्का बसतो की जे लोक ज्या माणसामुळे, ज्या महापुरुषामुळे श्वास घेत आहेत आणि घास खात आहेत, अरे ते लोक त्या माणसाच्या, त्या महापुरुषाच्या पत्नीवर बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्या महापुरुषाच्या पत्नीचं चारित्र्य हनन करतायत, शिंतोडे उडवतायत. अरे हे लोक इतक्या मोठ्या या ज्या आमच्या आई आहेत, माता आहेत समाजाच्या, ह्या ज्यांनी समर्पण केलंय, त्याग केलाय, हा सगळा त्याग, हे सगळं काही विसरून त्या कोण आहेत, त्यांचा परिचय काय आहे, त्या कोणाची पत्नी आहेत, हे सगळं बाजूला ठेवून मागे
टाकून हे लोक जर एका बाईचं चारित्र्य हनन करतायत, तर आमच्यासारख्या सामान्य बायकांची काय गत असणार आहे? आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या ज्या सामान्य स्त्रिया आहेत, सामान्य मुली आहेत, यांचं चारित्र्य हनन करणं, यांच्यावर शिंतोडे उडवणं हे तर यांच्यासाठी म्हणजे अगदीच कठीण नाहीये. आणि मग अशा स्थितीमध्ये बाबासाहेबांची ही जी चळवळ आहे, जी चळवळ स्त्रियांनी पुढे घेऊन जा असं बाबासाहेबांनी सुचवलेलं आहे, जी चळवळ समाजाचं नेतृत्व करण्यासाठी बायकांनी पुढे आलं पाहिजे असं बाबासाहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे, ती चळवळ असे जर लोक समाजामध्ये असतील तर बाबासाहेबांची ही जी चळवळ आहे, जी समानतेची चळवळ आहे, जी लिंगभाव विषमतेला गाडून टाकणारी चळवळ आहे, जी इथल्या पुरुष सत्ताक पितृसत्ताक समाज व्यवस्थेबद्दल जी अमानवी आहे, विषमतावादी आहे, अशा संरचनेच्या विरोधात तिला तोडून मोडून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी जी ही चळवळ उभारलेली आहे, ही चळवळ पुढे जाऊच शकणार नाहीये. असे जे हे लोक आहेत, जे हीन पातळीचे लोक आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो की बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे? मनुस्मृतीचा 9वा अध्याय बघितला तर मनुस्मृती सांगते स्त्रिया ह्या जात्याच व्यभिचारी असतात. हो, त्या पुरुषांसोबत एकनिष्ठ राहूच शकत नाही. कुठलीच बाई ही एकनिष्ठ नसते, ती चारित्र्यहीनच असते. तर केवळ त्या व्यभिचारी असतात. आता तुम्ही मला सांगा, मनुस्मृतीमध्ये हा जो विचार सांगितलेला आहे स्त्रियांबद्दल, स्त्रियांना व्यभिचारी ठरवलेला आहे, स्त्रियांची निंदा केलेली आहे, स्त्रियांना चंचल म्हणत स्त्रियांच्या चारित्र्याचं हनन केलेलं आहे, मनुस्मृतीतला हा जो विचार आहे आणि माईसाहेबांना चारित्र्यहीन ठरवणारे हे जे लोक आहेत, ह्यांचे जे विचार आहेत ते विचार एकच आहेत. याचाच अर्थ हे मनुस्मृतीवर आधारलेले जे विचार आहेत, हे मनुस्मृतीचं पालन करणारे लोक आहेत, हे मनुचं अनुसरण करणारे लोक आहेत, हे बाबासाहेबांचं अनुसरण करणारे लोक नाहीत. तर बाबासाहेबांचे स्वतःला अनुयायी म्हणून घेत हे मनुचा विचार पुढे आणत स्त्रीचं चारित्र्य हनन करणारे लोक आहेत. आणि या लोकांपासून आपण सावध व्हायला हवं. इतकी वर्ष माईसाहेबांबद्दल ज्या काही चुकीच्या गोष्टी समाजामध्ये पसरवल्या गेलेल्या आहेत, जे काही चुकीचे आरोप त्यांच्याबद्दल झालेले आहे, या चुकीच्या आरोपातून माईसाहेबांना मुक्त करणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. माईसाहेबांचा आज परिनिर्वाण दिन आहे. आपण बघण्याचा प्रयत्न केला की माईसाहेब कशा होत्या, बाबासाहेबांचं माईसाहेबांबद्दल काय मत होतं. माईसाहेब या व्यासंगी होत्या, विद्याव्यासंगी होत्या, त्या उच्च शिक्षित होत्या. बाबासाहेबांमुळे माईसाहेबांना बुद्ध समजले होते असं जर कोणी म्हटलं तर अजिबात नाही. तर माईसाहेबांना मुळातच बुद्ध जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये एक उत्सुकता होती, एक उत्साह होता, त्यांची ओढ होती बुद्धांकडे. त्या अनुषंगाने त्यांचं वाचन होतं. असे माईसाहेबांचे आणि बाबासाहेबांचे अभ्यासात्मक त्यांच्या ज्या ह्या दोन वृत्ती होत्या, अभ्यास वृत्ती होत्या, त्या जुळल्या होत्या. हे धागे जुळले होते. माईसाहेब अत्यंत तरुण होत्या, सुंदर होत्या, तरी देखील माईसाहेब ह्या अत्यंत निष्ठावान होत्या. इतकी वर्ष जे काही त्यांना वैवाहिक आयुष्य लाभलं अत्यंत अल्प काळाचं, त्या अल्प काळामध्ये तो जो संपूर्ण काळ आहे तो त्यांनी केवळ आणि केवळ आपल्या पतीकडे लक्ष देण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये, त्यांच्या आजारपणामध्ये उभं राहण्यामध्ये, त्यांचे जे काही हट्ट आहेत ते पुरवण्यामध्येच माईसाहेबांनी आपलं हे जीवन व्यतीत केलेलं आहे. म्हणजे मगाशी एक प्रसंग जाता जाता सांगता राहिला तो असा होता की त्या म्हणतात की बाबासाहेब खूप हट्टी होते, लहान मुलांसारखे वागायचे, आणि जेव्हा ते संसदेमध्ये निघायचे जायला तेव्हा त्यांचा असा हट्ट असायचा की त्यांना गाडीपर्यंत सोडवायला त्यांच्या पत्नीने यायचं, तिने दरवाजा उघडायचा गाडीचा. आणि इतकंच काय, तर ज्या दिवशी बाबासाहेबांचं संसदेमध्ये भाषण असेल त्या दिवशी जी गॅलरी असते, प्रेक्षक गॅलरी असते, त्या गॅलरीमध्ये समोर माईसाहेबांनी बसायचं येऊन, आणि फक्त बसायचं नाही तर बाबासाहेब सांगतील त्यांच्या आवडीची, त्यांच्या आवडीच्या रंगाची, त्यांना हवी असणारी साडी नेसून माईसाहेबांनी संसदेत यायचं. असे बाबासाहेबांचे छोटे छोटे हट्ट असायचे. हे जे छोटे छोटे हट्ट होते याच्यातून बाबासाहेबांचं जे प्रेमाचं विश्व आहे, जी त्यांची प्रेमाची संकल्पना आहे, आपल्या पत्नीवर असणारं त्यांचं प्रेम आहे, पत्नीबद्दलच्या त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त होत आहेत. बाबासाहेबांचं आणि माईसाहेबांचं नातं किती प्रेमावर आधारलेलं होतं, किती छान होतं, किती सहज होतं, किती सुंदर होतं
हे याच्यातून आपल्याला दिसतं आहे. आणि मला असं वाटतं की बराच वेळ झालेला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आज माईसाहेबांचा परिनिर्वाण दिन आहे आणि योगायोगाची बाब की 27 तारखेला माता रमाईंचा परिनिर्वाण दिन असतो आणि 2च दिवसांनी माता माईसाहेबांचा परिनिर्वाण दिन असतो. बाबासाहेबांच्या आयुष्यात आलेल्या, बाबासाहेबांचं आयुष्य, त्यांचं भावनिक आयुष्य समृद्ध करणाऱ्या, बाबासाहेब नावाचा विचार घडवणाऱ्या, हा महासूर्य समाजाला देणाऱ्या, संविधान या राष्ट्राला देणारा असा एक महान संविधानकर्ता मिळवून देणाऱ्या अशा ह्या 2 स्त्रिया आहेत. अशी ही जी 2 टोकं आहेत. म्हणजे बाबासाहेब रमाईंच्या त्यागाशिवाय समजून घेता येणार नाहीत आणि बाबासाहेब समजून घेतानाचा हा जो प्रवास आहे हा माई साहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं, माई साहेबांचं आणि बाबासाहेबांचं प्रेमाचं नातं काय होतं हे समजून घेतल्याशिवाय बाबासाहेबांचा हा जो प्रवास आहे ऐतिहासिक तो पूर्ण होणार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. ह्या 2 स्त्रिया आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ह्या 2 स्त्रियांनी ह्या 2 स्त्रिया ज्या आहेत ह्या दोघींमध्ये यशोधरेचा जो त्याग आहे, यशोधरेचा हा जो त्याग आहे, ही जी नाळ जोडलेली आहे, ह्या दोघी म्हणजे एक स्त्री, मी असं म्हटलं, प्रचंड गरिबीतून आलेली आहे, एक स्त्री उच्चभ्रू घराण्यातून आहे, दोघींमध्ये प्रचंड शैक्षणिक असा फरक आहे, दोघींना लाभलेल्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये फरक आहे, परंतु तरीही या दोघीही स्त्रिया ज्या आहेत त्या एका समान धाग्याने जोडलेल्या आहेत आणि तो समर्पणाचा धागा आहे, तो त्यागाचा धागा आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असणाऱ्या नितांत प्रचंड अशा प्रेमाचा धागा आहे. आणि म्हणूनच आज आपण माई साहेबांबद्दल जे काही समाजामध्ये रचलं गेलेलं आहे, जे काही पूर्वग्रह आहेत, ते पूर्वग्रह सगळे आपण तोडण्याचा, मोडण्याचा प्रयत्न करूयात. ज्या लोकांनी हे काय उभं केलेलं आहे, या लोकांचे जे काही इरादे आहेत हे किती घाणेरडे आहेत. हे लोक साक्षात बाबासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतायत. अत्यंत नीच पातळीवरचे लोक आहेत. हे नीच राजकारण आपण समजून घेऊयात आणि या नीच राजकारणाचा बळी जर आपण ठरणार असू तर म्हणजे आपल्यासारखेही कोणी असं म्हणता येईल की बुद्धिहीन असं म्हणावं लागेल, असे लोक कोणी नसतील. हे जे नीच राजकारण आहे, या राजकारणाचा जे लोक बळी गेलेले आहेत, जो समाजातला जो कोणी मोठा घटक, मोठा वर्ग ह्या राजकारणाचा अजूनही बळी ठरलेला आहे, माईसाहेबांची निंदा करतो आहे, याच्यातून समाजाला बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि माईसाहेबांनी जो काही त्याग केलेला आहे, त्यांनी जे काही त्यांचे शेवटचे क्षण जे खूप हाल अपेष्टेत गेलेले आहेत, तर माईसाहेबांचं हे जे अत्यंत त्यांनी असं जे त्यांचं जे आयुष्य खूप हाल अपेष्टांमध्ये काढलं, जो काही त्याग केला, आमच्यासाठी जे काही समर्पण केलं, त्याच्यासाठी आपण माईसाहेबांना आदरांजली व्यक्त करूयात. या पूर्वग्रहांतून माईसाहेबांना मुक्त करणं, माईसाहेब खऱ्या कशा होत्या याची मांडणी करणं, माईसाहेबांचं बाबासाहेबांच्या आयुष्यात असणारं अनन्यसाधारण महत्व लोकांपुढे आणणं, हीच माईसाहेबांच्या स्मृतींना असणारी खरी आदरांजली ठरेल असं मला वाटतं. आणि माईसाहेबांना ही आदरांजली व्यक्त करून आपण इथे थांबूयात. आपण सर्वांनी मला जी साथ दिली इतका वेळ, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. त्यासोबतच पुन्हा एकदा बहुजन संघटकने मला इथे हे विचारपीठ उपलब्ध करून दिलं. राहुलजी खांडेकरांनी मला हा विषय मांडण्याची संधी दिली. त्यांनी स्वतः माझ्याशी चर्चा केली याबाबत. तर त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते, बहुजन संघटकचे आभार व्यक्त करते, सर्व पदाधिकाऱ्यांचे जे पेज चालवतात त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा इथे आपली भेट होईल ही आशा, ही अपेक्षा ठेवते आणि आपली रजा घेते. सर्वांना मानाचा, मैत्रीचा, क्रांतिकारी जय भीम.